मित्रांनो, पटकन या व्हिडिओला एक लाईक करा. आजचा आपला टार्गेट आहे फक्त 57 लाईक्स. आजची भयानक सत्य घटना ऐकून तुमच्या डोक्याला मुंग्या येतील. बदलापूर येथील शिवदर्शन, एक शांत सोसायटी. मुंबईच्या धकाधकीपासून थोडं दूर पण सुखासीन जीवनाचा आसरा असलेले. हे ठिकाण याच सोसायटीच्या एका प्रशस्त, सुसज्ज फ्लॅटमध्ये नांदत होतं. एक चिमुकलं आणि सुखी कुटुंब. घरातलं वातावरण शांत, सुरक्षित आणि संपन्नतेचा प्रतीक होतं. सचिन या कुटुंबाचा आधारस्तंभ. एका प्रतिष्ठित सरकारी विमा कंपनीत LICमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी प्रिया आणि त्यांची 4 वर्षाची गुणी, निरागस मुलगी यांचं जीवन नशिबाच्या सोन्याच्या पाऊलखुणांनी भरलेलं होतं. त्यांच्याकडे गाडी होती, चांगले बँक बॅलन्स होते आणि समाजात सन्मान होता. पण म्हणतात ना, ज्या घरात सुख नांदते तिथे वासना आणि द्वेष गुपचूप घर करतात. याच सुखासीन जीवनाखाली एक काळी दरी तयार होत होती. याची सचिनला अजिबात कल्पना नव्हती. 22 ऑक्टोबरची ती भयान रात्र होती. प्रियाजी त्या दिवशी अगदी ठरवून मुलीला माहेरच्या गावी सोडून एकटीच उशिरा घरी परतली होती. तिच्या मनात एक भयंकर वादळ थैमान घालत होतं. रात्रीचे साधारणपणे 11 वाजत आले होते. रस्त्यावरची चिडीचूप शांतता आणि सोसायटीची नीरवता तिच्या मनातील अशांतला वाढवत होती. घराच्या दरवाजावरची बेल तिने उत्सुकतेने नव्हे तर भीती मिश्रित धैर्याने दाबली. पहिला क्षण, दुसरा क्षण, आतून कसलाच प्रतिसाद नाही. घरात मृत्यूची शांतता पसरली होती. तिच्या हृदयाचे ठोके तिच्याच कानात घुमत होते. अनेकदा आवाज देऊनही पती सचिनने दरवाजा उघडला नाही. तेव्हा तिने अभिनयाचा पहिला भाग सुरू केला. पर्समधून दुसरी चावी काढली आणि थरथरणाऱ्या बोटांनी कुलूप उघडले. ती दरवाजातून आत गेली. दिवाणखान्यात गडद अंधार होता. फक्त स्वयंपाकघरातल्या मंद दिव्याचा प्रकाश फरशीवर पडत होता. जसा दिव्याचा उजेड पडला तसा समोरच दृश्य पाहून तिच्या काळजाचा ठोकाच बंद पडला. तिच्या मनातल्या कृत्रिम भीतीला वास्तविकतेचा रंग मिळाला. तिचा नवरा सचिन फरशीवर निर्जीव पडला होता. संपूर्ण दिवाणखान्यातील सामान सैरावैरा विखुरलेलं होतं. जणू एखाद्या क्रूर हाताने ही लूटमारीची परिस्थिती निर्माण केली होती. प्रियाच्या गळ्यातील दोरी तुटून बाहेर पडलेल्या तीव्र किंकाळीने संपूर्ण शिवदर्शन सोसायटी रात्रीच्या शांततेत हादरून टाकलं. ती किंकाळी फक्त भीतीची नव्हती, तर मला काही माहीत नाही हे जगाला सांगण्याचा पहिला आणि निर्णायक प्रयत्न होता. आवाज ऐकून शेजारी पाजारी धावत पळत जमा झाले. त्यांनी आत जाऊन पाहिलं तेव्हा भीतीने त्यांचे पाय जमिनीला खेळले. सचिनच्या शरीरावर, विशेषतः गळ्यावर, खोल जखमांचे निशाण होते. हे स्पष्ट होतं की हा अपघात नाही, कोणीतरी क्रौर्याची परिसीमा गाठून त्याची अमानुष हत्या केली होती. क्रौर्य इतकं की पाहणाऱ्याचे डोळे विस्फारले. प्रियाने तातडीने आपल्या वडिलांना फोन केला आणि सर्व घटना हुंदके देत सांगितली. वडिलांचेही काळजाचे पाणी झाले. त्यांनी धीर देऊन तातडीने घराकडे धाव घेतली आणि त्याच वेळी नवघर पोलीस ठाण्यात पोलिसांना घटनेची गहन माहिती दिली. पोलीस यंत्रणा विजेच्या गतीने कामाला लागली. नवघर पोलीस ठाण्याचं पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस निरीक्षकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखलं. सोसायटीत झालेला हा खून त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार होता. त्यांनी गहन नजरेने मृतदेहाची पाहणी केली. गळ्यावर उमटलेले खोल निशाण पाहून हे लगेचच स्पष्ट झालं की त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. सुरुवातीला उघडलेले कपाटे आणि विस्कटलेले सामान पाहून पोलिसांना हा लूटमारीच्या उद्देशाने झालेला गुन्हा असल्याचा अंदाज आला. पण अनुभवी पोलीस निरीक्षकांना ही विस्कटलेली व्यवस्था काहीशी कृत्रिम वाटत होती. पोलिसांनी पत्नी प्रियाला आवाहन केले. तिने आपण माहेरहून परतल्याची आणि दुसऱ्या चावीने दरवाजा उघडल्याची, तीच अभ्यासाने तयार केलेली कहाणी कथन केली. तिचे अश्रू आणि घाबरलेला चेहरा पाहणाऱ्याला दया आणणारा होता. पण तपास अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना सत्य वेगळं दिसत होतं. प्रियाचा जबाब सुरू असतानाच तज्ज्ञ फॉरेन्सिक टीम पुराव्यांच्या शोधात कामाला लागली. त्यांनी कोणताही पुरावा सुटणार नाही याची तीव्र दक्षता घेतली. याच तपासादरम्यान
पोलिसांना ना काही अत्यंत महत्त्वाचे पण गूढ संकेत मिळाले, ज्याने संपूर्ण प्रकरणाला अचानक वेगळं वळण दिलं. टेबलावर चहाचे 2 बिकाप. या 2 कपांपैकी एका कपावर एका महिलेच्या ओठांच्या लिपस्टिकचा स्पष्ट आणि गडद ठसा उमटलेला होता. ती लिपस्टिकची रंगाची छटा प्रियाच्या लिपस्टिकशी जुळत नव्हती. हा पुरावा ओरडून सांगत होता की प्रियाशिवाय आणखी एक अज्ञात महिला खुनाच्या वेळी तिथे निश्चितपणे उपस्थित होती. बेडवरील चादर पूर्णपणे गुंडाळलेली, अस्तव्यस्त होती. उशीखालील रहस्य. पलंगाच्या उशीखाली एक कॉन्डोमच रिकाम पाकिट लपवलेलं आढळलं होतं. हे पाकिट लूटमारीच्या उद्देशाने आलेल्या चोराला नेमके तिथेच कसं ठेवायला सुचेल, हे तिन्ही संकेत तपासाची दिशा बदलणारे होते. ही केवळ चोरी नव्हती, चोरीचा देखावा तयार केला असावा असे वाटत होते. पोलिसांसाठी आता सर्वात मोठा यक्षप्रश्न होता, चहाच्या कपावर लिपस्टिकचा ठसा असलेली ती गुन्हेगार महिला नेमकी कोण होती आणि तिचा सचिनशी असलेला संबंध नेमका काय होता. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली. तो अहवाल आला आणि त्याने सगळं कोड उलगडून टाकलं. धक्कादायक खुलासा. सचिनच्या चहात मोठ्या प्रमाणात जीवघेण्या डोसमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या गेल्या होत्या. याचा अर्थ मारेकरी सचिनच्या अत्यंत जवळचा होता, ज्याला त्याच्या सवयी आणि वेळा माहीत होत्या. गोळ्यांचा प्रभाव पडल्यावर त्यांचा गळा आवळून क्रूरपणे खून करण्यात आला होता. आता हा केवळ लूटमारीचा नसून एका खोलवर रचलेल्या कटाचा भाग आहे, हे पोलिसांना निश्चितपणे जाणवलं. तपास अधिकारी यांनी पत्नी प्रियाची पुन्हा एकदा सखोल आणि कसून चौकशी सुरू केली. तिच्या विसंगत उत्तरांमुळे पोलिसांच्या मनात संशयाचे धुके दाटले. प्रियाचा निरागस मुखवटा आता हळूहळू गळू लागला होता. पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने प्रियाच्या भूतकाळातील धाग्यांचा शोध घेतला आणि त्यांना एक जुनी पण विसरलेली कहाणी समजली, ज्यामुळे या गुन्ह्याचे मूळ समजले. लग्नापूर्वीच प्रियाच लग्न सचिनशी होण्यापूर्वी तीच तिच्या नातेवाईक विक्रम याच्यावर प्रेम होतं. विक्रम आणि ती अनेकदा पेटत असत, पण कुटुंबाने सामाजिक सुरक्षा आणि संपन्नता पाहता सचिन अधिक योग्य वाटला. प्रियाला आपले प्रेम बाजूला सारून सचिनशी लग्न करावे लागले. विक्रम, जो आता दुसऱ्या शहरात नोकरी करत होता, त्याने कामानिमित्त मुंबईत येणं सुरू केलं आणि पुन्हा एकदा प्रियाच्या जीवनात घुसखोरी केली. सचिनच्या निष्पाप विश्वासाचा फायदा घेऊन विक्रम त्यांच्या घरी थांबायचा. विक्रमच्या गोड बोलण्याने, जुन्या आठवणींनी आणि अनैतिक आकर्षणाने प्रिया पुन्हा एकदा वासनेच्या जाळ्यात ओढली गेली. सुखी संसाराचा त्याग करून ती विक्रमच्या मिठीत विसावली आणि त्यांच्यात पुन्हा अनैतिक शरीर संबंध सुरू झाले. त्यांचं हे अनैतिक नातं 4 वर्ष चाललं. एका महिन्यापूर्वी सचिनच्या हाती प्रियाचा मोबाईल लागला आणि त्याने मेसेज वाचले. सगळं सत्य उघड झालं. प्रियाने भीतीने थरथरत सचिनच्या पायावर पडून माफी मागितली आणि पुन्हा कधीही विक्रमला न भेटण्याची शपथ घेतली. सचिनने तिला मोठ्या मनाने क्षमा केली, पण वासनांध प्रेमाच्या दलदलीत खोलवर गेलेल्या प्रियाला विक्रम अधिक प्रिय होता आणि सचिन आता तिच्या वासनेच्या मार्गातील अडथळा वाटत होता. तो अडथळा तिला कायमचा दूर करायचा होता. प्रियाने विक्रमशी चर्चा करून नवऱ्याच्या खुनाचा थंडगार आणि अंतिम डाव रचला. तिच्या निर्णयाच्या कठोरतेने विक्रमलाही धक्का बसला, पण तिच्या मोहाने तो सहभागी झाला. झोपेच्या गोळ्या देण्याचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर 3ऱ्या वेळी विक्रमने तिला 25 शक्तिशाली जीव घेण्या डोसच्या झोपेच्या गोळ्या आणून दिल्या आणि त्या एकाच वेळी देण्यास सांगितले. सचिन ऑफिसमधून घरी परतला. प्रियाने अत्यंत थंड डोक्याने चहामध्ये त्या सर्व गोळ्या मिसळल्या आणि चेहऱ्यावर निष्पाप हास्य ठेवून नवऱ्याला प्यायला दिल्या. सुमारे 1 तासानंतर सचिन विशुद्ध अवस्थेत झोपी गेला. प्रियाने तात्काळ विक्रमला फोन करून फ्लॅटवर बोलावले. अर्ध्या तासात विक्रम तिच्या फ्लॅटवर पोहोचला. घरात मृत्यूची शांतता पसरली होती. मग प्रिया आणि विक्रम या क्रूर जोडप्याने मिळून सचिनला ठार मारले. प्रियाने नवऱ्याचे पाय पकडून घट्ट धरले आणि विक्रमने त्याच्या गळ्याला तोरीने फास आवळला. सचिनचा निष्पाप जीव वाचवण्यासाठीचा अखेरचा संघर्ष क्षणार्धात संपला. एका निरपराध जीवाचा अंत झाल्यावर
क्रौर्याची सीमा ओलांडून दोघांनी सचिनच शरीर बेडवरून खाली टाकलं आणि त्याच ठिकाणी त्याच बेडवर शरीर संबंध प्रस्थापित करून एकमेकांच्या वासना शमवल्या. माणुसकीच्या नात्याचा आणि निष्ठेचा हा सर्वात मोठा अपमान होता. पुरावे पुसणे आणि अटकेचा प्रवास सगळं झाल्यावर विक्रमने तपासाची दिशा बदलण्यासाठी पुराव्यांशी खेळायला सुरुवात केली. त्याने प्रियाला लिपस्टिक लावून चहाच्या कपावर ठसा उमटवायला लावला, जेणेकरून संशय इतर महिलेवर जाईल. सामान विस्कटून चोरीचा देखावा केला आणि पलंगाखाली कॉन्डोमचा पाकिट ठेवून तो तिथून पसार झाला. काही वेळाने प्रिया माहेरून परतल्याचा बनाव करत फ्लॅटवर परतली आणि मोठ्याने किंचाळून रडण्याचा ढोंग करू लागली. पोलिसांच्या तर्कशुद्ध तपासात लिपस्टिकचा ठसा, झोपेच्या गोळ्यांचा अहवाल आणि प्रियाच्या जबाबातील विसंगती यामुळे ती लवकरच अडकली. तिच्या चौकशीतून विक्रमच नाव बाहेर आलं आणि पोलिसांनी त्याला दुसऱ्या शहरातून ताब्यात घेतलं. न्यायालयात सर्व पुरावे सिद्ध झाल्यानंतर प्रिया आणि विक्रम या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका निष्पाप जीवाच्या हत्येचा हा थंडगार डाव अनैतिक संबंधांच्या वासनेतून जन्माला आला. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.